कसे आहात तुम्ही? मी टॅरड बाय ममता आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्पेशल 15 ऑगस्ट 2026 आपल्याला कसा जाईल, हनुमान बाबांचं काय आपल्याला मार्गदर्शन मिळेल. तर श्रावणातला पहिला शनिवार आहे. तर हनुमान बाबा आपल्याला काय सांगतायत, त्यात आणखीन एक चांगला योग जुळून आलेला आहे. 15 ऑगस्ट आहे, म्हणजे आपल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. हा आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, त्यांचे धैर्य, देशासाठी त्यांनी केलेल्या गोष्टींची आठवण करून देतो, त्यांचा त्याग आपल्याला दाखवतो. आपण सगळेजण आज हनुमान बाबांना एक प्रश्न विचारूया. बाबा, या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक भक्तासाठी तुमचा विशेष संदेश काय आहे? आपण विचारूया बाप्पांना, हनुमान बाबांना, आपल्या जीवनामध्ये कोणता बदल आपल्याला घडवून आणला पाहिजे. तर ती कार्ड्स काय आलेली आहेत ती आपण पाहूयात. तुमच्याकडे हे रीडिंग आलं आहे तर समजा श्रावणातला पहिला शनिवार तुमच्यासाठी कसा जाईल. वरती एक दुग्ध शर्करेचा योग आहे. 15 तारीख आहे, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. जय श्रीराम म्हणून आपण सुरुवात करूया. आजच्या रीडिंगला आम्ही 4 कार्ड शफल करून 4 कार्ड काढलेले आहेत. पहिलं कार्ड आहे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. सकाळचं कार्ड बघूया आपलं काय आलेलं आहे. उद्या सकाळ कशी असेल तुमची, 15 ऑगस्टची सकाळ कशी असेल. नाईट ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे. नाईट ऑफ वॉन्ड्स आपल्याला सांगतं सकाळची सुरुवात, सकाळची जी तुमची ऊर्जा आहे, जी ऊर्जा आहे तुमची, जे तुमचं एनर्जी आहे सकाळचं, ते करेज आणि ॲक्शननी होतं आहे. तर तुम्हाला असं सांगतात आहेत की थांबून तुम्हाला राहायचं नाही आहे, थोडं स्पीड कमी करायचं आहे. ज्या गोष्टीची तुम्हाला उद्या सुरुवात करायची आहे, उद्या दुग्ध शर्करा योग आहे आपल्यासाठी, हनुमानजींचा दिवस आहे, श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आहे, 15 ऑगस्ट आहे आपल्यासाठी. तर आपल्याला हनुमान बाबा सांगतात की ज्या गोष्टींची तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यासाठी एक पुढे पाऊल टाका. आपले श्री स्वामी समर्थ तर उभेच आहेत सगळ्यांच्या मागे, भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे. तसेच हनुमान बाबा म्हणतात मीही आहे, तुम्ही पुढे चला. कदाचित गेल्या काही दिवसापासून एखाद्या निर्णयाचा तुम्ही विचार करताय. उद्या सुट्टीचा दिवस आहे, मग तो बिझनेसमध्ये असो, करिअरमध्ये असो, नवीन डायरेक्शन तुम्हाला कदाचित बदलायची आहे. कोणाला बिझनेसमध्ये काही नवीन निर्णय घ्यायचा आहे, तर एखाद्याला जुनी काही भीतीतून बाहेर पडायचं आहे. तर हनुमानजी आपल्याला म्हणतात, सकाळचं कार्ड आपल्याला सांगत आहे, भीतीमुळे तुम्ही स्वतःला थांबवू नका, पुढे चालत राहा. पुढे पुढे तुम्ही चालतच राहा, ॲक्शन घ्या. सावधगिरी तुमच्यासाठी सोबत तुमच्याबरोबर म्हणतात ना, सावधगिरी आहे. थोडंसं उत्साहामध्ये निर्णय घेऊ नका, थोडेसे हळू चाला आणि निर्णय घ्या. धैर्य ठेवा, उतावळेपणा करू नका. तुम्ही ॲक्शन घ्या, पण कसं आहे ना, डायरेक्शनसोबत ॲक्शन घ्या की जिथून तुम्हाला ती दिशा जी आहे ती तुम्हाला कुठेतरी उन्नतीच्या मार्गावर नेईल. हा विचार करा. भीती टाळा. उद्याच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा, सकारात्मक विचार करा. आळसापासून उद्या थोडं दूर राहा, आळस करू नका. सुट्टी आहे म्हणून जास्त वेळ झोपू नका. दुसरे आपल्यावरती जर का मतं त्यांची लादत असतील तर ती लादून घेऊ नका. स्वतः म्हणतात ना की विश्वास स्वतःवर ठेवा. हनुमान बाबा आपल्याला म्हणतायत तुम्ही स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. तुमची शक्ती आता तुमच्या शक्तीचा जो वापर आहे तो तुम्ही योग्य दिशेने करा. उद्या दुपारचं तुम्हाला कार्ड आलेलं आहे, कार्ड आहे 6 ऑफ वॉन्ड्स. 6 ऑफ वॉन्ड्स तुम्हाला काय सांगत आहे, तुमची जी एनर्जी आहे ना, इकडेही पॉझिटिव्ह आहे, इथेही चांगली आहे. इथे ॲक्शनेबल आहे, तर इथे रेकग्नायझेशन तुम्हाला मिळणार आहे. 6 ऑफ वॉन्ड्स सांगतं तुम्हाला रेकग्नायझेशन मिळणार आहे, कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. तर सकाळी तुम्ही ॲक्शन घ्याल तर दुपारी त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. आत्मविश्वासाने पुढे जा. तुमचा आत्मविश्वास इथे डगमगला नाही आणि इथे आत्मविश्वास वाढला तर इथे तो आणखीन स्ट्रॉंग झालेला दिसून येईल. तर तुम्हाला असं सांगितलेलं जातं आहे, जी तुम्ही जर का खूप पास्टमध्ये खूप मेहनत केली आहे, काही दिवसापासून मेहनत करताय, तर मेहनतीची किंमत जी आहे ना ती आजपर्यंत कधीच कोणाला नव्हती. खूप तुम्ही मेहनत केली, खूप तुम्ही एफर्ट्स घेतलेत, खूप तुम्ही म्हणतात ना हार्डवर्क केलेलं आहे, तर तिथे तुमच्या मेहनतीची कोणाला किंमत नव्हती. तर हे कार्ड तुम्हाला सुंदरपणे दाखवतं की तुमच्या मेहनतीची किंमत केली जाईल, तुम्हाला मान सन्मान समाजामध्ये मिळेल. तुमचं जो मेहनत आहे ना ती वाया जाणार नाही कुठेही. कदाचित म्हणतात ना की तुम्हाला कौतुकाची थाप पण उद्या पाठीवरती कोणाकोणाला मिळू शकेल. पूर्वीचं जर का तुम्ही एखादं काम केलेलं असेल आणि ज्या व्यक्तींनी कधी तुम्हाला नावाजलं नसतं,
त्या व्यक्तीकडून तुमचं उद्या कौतुक होऊ शकेल. म्हणजे तुम्ही म्हणतात ना की कधी कधी कोणी आपल्याला पाण्यात बघणारी लोकं पण असतात, पण तशा व्यक्तीकडून सुद्धा तुमचं कौतुक होऊ शकेल. तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही उद्या गेलात सेलिब्रेशनसाठी 15 ऑगस्टच्या, तर तिथे तुमचं कदाचित कौतुक केलं जाईल. तर काही लोकांसाठी म्हणतात ना त्यांना काही लोकांना हा जो दिवस आहे आत्मसन्मान परत मिळण्याचा आहे, सेल्फ रिस्पेक्ट त्यांना परत मिळेल. इथून स्वातंत्र्य दिनाशी एक सुंदर कनेक्शन होतं की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे धैर्य लागतं आणि जे धैर्याला विजयाची दिशा लिहिली जाते, तुम्हाला जे म्हणतात ना की एक करेज लागतं तुम्हाला फ्रीडम मिळण्यासाठी पण, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक योग्य विक्ट्रीसाठी एक योग्य डिरेक्शन लागतं, तर ते तुम्हाला मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये पहिले धैर्य, मग प्रयत्न आणि मग त्याचे विजय तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्हाला हेच सांगितलं जातं की यश मिळाल्यावरती तुम्हाला अहंकार नको, पुढे चालत राहा. तुमच्या काम म्हणतात ना की तुम्ही जर का एखादं काम चांगलं केलेलं असेल तर तुम्हाला उद्या तुम्ही त्याचं सेलिब्रेशनही कराल. किंवा खूप म्हणतात ना की खूप कुठे भांडणं वगैरे झालेली आहेत, खूप कुठे आर्ग्युमेंट्स वगैरे झालेली आहेत आणि त्यातून तुम्ही एखादं काम केलेलं आहे, तर तरी तुम्हाला नावाजलं जाऊ शकतं. उद्या तुमचा उदो सगळीकडे होऊ शकतो. फक्त तुम्हाला एकच सांगितलं जातं आहे, या थोड्याशा म्हणतात ना की कौतुकाने हुरळून जाऊ नका. तर तुम्ही पुढे चालत राहा, थांबू नका. तुमचं काम आहे ते अविरत सुरू ठेवा. नेक्स्ट तुमच्यासाठी कार्ड जे संध्याकाळचं आलेलं आहे ते आपण बघूया. संध्याकाळी तुम्हाला काय कार्ड मिळालेलं आहे. तुमचं संध्याकाळचं कार्ड आलेलं आहे दी वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे काय? कम्प्लिटेशन. एक तुमच्या जीवनामधलं सायकल कोणतं तरी कमी पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला नवीन अचिव्हमेंट काहीतरी मिळणार आहे, नवीन काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. काहीतरी तुमचं प्रोजेक्ट वगैरे कंप्लीट व्हायच्या मार्गावर असेल. एक नवीन ध्येय तुमच्या जीवनामध्ये अध्यायाची सुरुवात होणार आहे. एक नवीन ध्येय तुम्हाला मिळेल की मला हे काम करायचं आहे. जुनी पद्धत, जुन्या काळापासून जी चाललेली तुमची जी पद्धत आहे ती हळूहळू आता तुमची जी पण काय तुम्ही यूज करताय गोष्टी, जी तुमची जुनी परिस्थिती आहे ती पूर्ण म्हणतात ना खूप काळापासून चालू आहे, ती हळूहळू आता पूर्णत्वाकडे जाईल. जी कामं पूर्ण होत नव्हती ती हळूहळू पूर्ण व्हायला लागतील. सरकारी कामं असो, तुमच्या लग्नाचं काम असो, तुम्हाला ट्रॅव्हलिंगला जायचं असो, तरी ते होत नाही आहे. हे पण का ट्रॅव्हलिंगचं आहे. तर कोणी उद्या ट्रॅव्हलिंगसुद्धा करू शकतात, कोणी कुठे बाहेर फिरायला जाऊ शकतात, कोणी रिसॉर्टला जाऊ शकतात, कोणी ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेर निघू शकतात. असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. इथे पण तुम्हाला काहीतरी तुम्हाला कळू शकतं बाहेर जायचं, किंवा तुम्ही प्लॅन करू शकता अचानक बाहेर जायचा. ट्रॅव्हलिंगचं सुद्धा हे कार्ड आहे. तर तुम्हाला तुमची जी जुनी परिस्थिती आहे, जी खूप काळापासून चालत आलेली, ती पूर्णत्वाकडे जाताना दिसेल. तर काही लोकांच्या आयुष्यामध्ये जो जुना संघर्ष आहे तो पूर्णत्वाकडे जाईल, तो संपून जाईल. जुना एखादा प्रोजेक्ट तुम्हाला पूर्ण होताना दिसेल, त्याचे तुम्हाला साईन मिळतील. जे करिअरमध्ये तुमचा नवीन चॅप्टर स्टार्ट होईल आणि ओल्ड चॅप्टर बंद होईल. म्हणजे नवीन नोकरीसुद्धा तुम्हाला मिळू शकते, किंवा तुमचं जे ओल्ड एखादं प्रोजेक्ट दिलेलं असेल ते कंप्लीट करून नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात येऊ शकतं. जे म्हणतात ना की जीवनामध्ये नवीन स्टेज तुमच्या सुरू होऊ शकते. कोणी तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात तुमच्या जीवनामध्ये, तशी तुमची ऊर्जा दिसते. वर्ल्ड तुम्हाला एवढंच सांगतं, वर्ल्डचं कार्ड, की ही कोणतीही गोष्ट शेवट नसते. जीवन हे पूर्ण चक्र आहे आणि ते फिरतच राहतं. आयुष्याला कधी ते म्हणतात ना की आयुष्यामध्ये जर तुमच्या एखादी गोष्ट संपत असेल तर घाबरू नका. नवीन गोष्टीची उद्या कदाचित सुरुवात होणार असेल. 15 ऑगस्टचा दिवस आहे, हनुमान बाबांचा दिवस आहे, तर श्रीराम त्यांचे गुरु आहेत. तर ते नक्कीच तुम्हाला त्याचं काही ना काहीतरी आहे. जे तुमच्यासमोर जे संपलेलं आहे त्याला म्हणतात ना की त्याला धरून बसू नका. जे तुमचं पास्ट होतं त्यातून तुम्ही जे चांगलं शिकलात तेवढंच ठेवा. ज्यात तुम्ही धडे घेतलेले आहेत तुमच्या पास्टमधून तेवढेच तुम्ही ठेवा. बाकी सगळे सोडून द्या आणि पुढे या. स्वतंत्र म्हणून फक्त बाहेरची बंधनं संपणं नाही, तर जुन्या मर्यादा तुमच्या ज्या आहेत त्या म्हणजे म्हणतात ना जुन्या मर्यादा तुम्ही ज्या घालून घेतलेल्या आहेत, जुनी लिमिटेशन्स जी तुम्हाला घालून घेतलेली आहेत ती सगळी सोडून द्या आणि त्या जुन्या सगळ्या मर्यादांपासून तुम्ही बाहेर पडा. 15 ऑगस्ट तुम्हाला हेच सांगत आहे. बंधनं झुगारून टाका, पण अशी बंधनं जी तुम्ही स्वतःसाठी घातलेली आहेत. दुसऱ्यांच्या बंधनांना काही करू नका. तुमची बंधनं तुम्ही जी मनातून वगैरे घातलेली आहेत ती झुगारून टाका, असं तुम्हाला सांगत आहे. जे संपलं ते संपलं, जे गेलं ते गेलं. जे गेलेलं परत येत नाही, तर पुढच्या दिशेकडे तुम्ही वाटचाल करा. संध्याकाळचं कार्ड तुम्हाला दी वर्ल्ड होतं. तुम्हाला रात्रीचं कार्ड आलेलं आहे 6 ऑफ पेंटिकल्स.
6 ऑफ पेंटिकल्स अतिशय सुंदर कार्ड, भावनांवरती येऊन थांबतं. देणे घेणे, मदत करणे, मदत स्वीकारणे, समृद्धी वाटणी करणे एखाद्या गोष्टीची, हे कार्ड तुम्हाला सांगतं. तर तुम्हाला असं सांगितलं जातं आहे, जर तुमच्याकडे पैसा असेल तर गरजू व्यक्तीला मदत करा, ज्ञान असेल तर कोणाला शिकवा, कोणी आजारी असेल तर त्याला नक्की मदत करा, त्याच्याजवळ जाऊन 2 शब्द प्रेमाचे बोला. कोण एकदम डिप्रेशनमध्ये गेलेला आहे, नैराश्य आहे, तर त्याला थोडंसं नैराश्यातून बाहेर आणायचा प्रयत्न करा, त्याच्याशी 2 गोड शब्द बोला. वेळ असेल तर कोणाला वेळ द्या तुम्ही, जसं मी तुम्हाला म्हटलं. अनुभव असेल तर योग्य मार्गदर्शन करा. कोणी मुलं तुमच्याकडे काही शिकायला आली तर त्यांना नक्की शिकवा. कोणाला काही तुमची हेल्प हवी असेल, कुठे फॉर्म भरायला, कुठे ऑनलाईनमध्ये काही गोष्टीसाठी, तर त्यांना नक्की, आता AI वगैरे खूप जणांना येत नाही, तर तसं काहीतरी शिकवा. जर का तुम्ही स्वतः कठीण परिस्थितीमध्ये असाल तर लोकांची मदत घ्यायला कधीही विसरू नका. लोकांच्या मदत घेताना तुम्ही असा विचार करू नका की तो मला काय बोलेल, मग माझं कसं होईल. संकोच करायचा नाही काहीही. मदत तुम्ही नक्की घ्या. तुमच्या आसपास तुम्हाला मदत आहे. कारण म्हणतात ना की कधी कधी आपण देणारे असतो तर कधी आपण स्वीकारणारेही असतो. कधी आपण कोणाला दिलेलं असेल आणि त्यांनी आपल्याकडून काही स्वीकारलं असेल न संकोच करता, तर आज त्यांच्याकडे द्यायची वेळ असेल आणि आपली घ्यायची वेळ असेल त्यांच्याकडून, तर संकोच न करता जा. हनुमानांच्या भक्ती, सेवा आणि समर्पणाची भावना महत्त्वाची आहे. हनुमान बाबांच्या भक्तीमध्ये नेहमी सेवा आणि समर्पण ही भावना खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे कार्डचा संदेश फक्त मर्यादित ठेवू नका. तर तुम्हाला एकच आहे, एखाद्याला धीर द्या, त्याची सेवा करा. एखाद्याला योग्य शब्द सांगणे ही पण एक सेवा आहे. योग्य त्याला मार्गदर्शन करणे, योग्य दिशा दाखवणे, त्याला संकटातून बाहेर काढणे. आज आपल्याकडे जर का देवानी भरपूर दिले तर थोडी समोरच्यालाही तुम्ही मदत करू शकता. तो ओव्हरऑल आपल्याला असं सांगितलं जातं आहे की जर का आपण बघितलं तर नाईट ऑफ वॉन्ड्स आपल्याला सकाळ अशी सांगते, उठा आणि पुढे चला, पण एका वेमध्ये पुढे चला. जास्त घाई करू नका, भ्रमातून पण बाहेर पडा. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं आहे 6 ऑफ वॉन्ड्स, दुपार. तुमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा, विजयाची शक्यता आहे, तसे संकेत तुम्हाला मिळतील. तुमचं नाव लौकिक होईल सगळीकडे. वर्ल्ड तुम्हाला सांगतो जुनं सगळं विसरा. जुना अध्याय तुमच्या जीवनातला संपणार आहे आणि तुम्ही नवीन अध्यायाकडे जाणार आहात. नवीन दिशा तुम्हाला मिळणार आहे जीवनामध्ये. तर तुम्हाला 6 ऑफ पेंटिकल्स सांगतं, यश मिळाल्यानंतर ते उपयोगात आणा. यश तुम्हाला इथे मिळालं आहे, पैसा मिळाला आहे भरपूर, तर त्याचं युटिलायझेशन पण तसंच करा. धैर्य, विजय, पूर्णत्व आणि सेवा यांनी उद्याचा दिवस तुमचा भरलेला असेल. हनुमान बाबा आपल्याला फक्त एकच सांगतात, जीवन जगण्याचा एक सुंदर मार्ग आहे. धैर्य असेल तर प्रयत्न करा, प्रयत्न असेल तर विजय मिळवता येतो. आणि जर का तुम्ही विजय मिळवलात तर तो पूर्णत्वाकडे न्या. पूर्णत्वाकडे गेल्यावरती जीवनामध्ये लोकांचा प्रकाश करा. अंधकार करू नका, अहंकार करू नका आणि जितकं जमेल तितकं विचार करून प्रत्येक गोष्ट तुम्ही करा. तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे, भीतीपासून दूर राहा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा, जुन्या सवयी आणि असुरक्षिततेपासून तुम्ही थोडंसं जे मनामध्ये संभ्रम आणलेला आहे त्यातून दूर राहा, सकारात्मक राहा. तुम्हाला तुमच्या जीवनाची नक्की म्हणतात ना की जीवनामध्ये नक्की स्वातंत्र्य स्वतः निर्माण कराल. 15 ऑगस्ट 2026च्या प्रत्येकाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बोलून मी माझं रीडिंग संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. नक्की कमेंट करा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते. शेअर करा हा व्हिडिओ, लाईक करा. थँक्यू.